महाडीबीटी स्कॉलरशिप 2024-25 चे अर्ज सुरू झाले आहेत। तर जेही विद्यार्थी फर्स्ट इयर पास असेल, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयरला असेल त्यांना फॉर्म रिन्यू करायचे। आणि भरपूर विद्यार्थ्यांनी कमेंट्स करत आहे की जे फ्री एज्युकेशन सुरू झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये ते फॉर्म कसे भरायचे। तर विद्यार्थिनींना जे स्कॉलरशिपचे फॉर्म फिल करत आहेत तोच फॉर्म तुमचा फ्री एज्युकेशनसाठी सुद्धा फॉर्म पकडण्यात येणार आहे। म्हणजे तुम्हाला जो स्कॉलरशिपचा फॉर्म आहे हा फिल करणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला राशन कार्ड अपलोड करायचं आहे आणि हाच फॉर्म तुमचा जे फ्री एज्युकेशन आहे याला लागू होईल आणि जी स्कॉलरशिप होती जी तुम्ही भरत होते महाडीबीटीची त्याला सुद्धा लागू होणार आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला महाडीबीटीच्या साईटवर यायचं आहे। साईटवर आल्यानंतर तुम्हाला रिन्युअल आहे आपला फॉर्म। रिन्युअल फॉर्मला आपल्याला सर्वप्रथम लॉग इन करायचं आहे। तुमच्याकडे आयडी आहे, पासवर्ड आहे, आयडी टाका, पासवर्ड टाका आणि लॉग इन करा। आयडी पासवर्ड नसेल तर तुम्ही तिथे फॉरगेटचं ऑप्शन दिलेलं आहे, तुम्ही तिथून फॉरगेट सुद्धा करू शकता। तर सर्वप्रथम लॉग इन करा। लॉग इन केल्यानंतर आपण फॉर्म रिन्यू करणार आहे। तर तुमच्याकडे जो आयडी आहे, पासवर्ड आहे तो टाका, त्यानंतर कॅप्चा टाका आणि लॉग इनला क्लिक करा। लॉग इनला क्लिक केल्यानंतर आपण आपल्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार। प्रोफाईलमध्ये इन्सर्ट झाल्यानंतर आपल्याला संपूर्ण फॉर्म फिल करायचा आहे। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला मागच्या वर्षीचं संपूर्ण प्रोफाईल तुम्हाला तिथे दिसून पडेल। यामध्ये प्रोफाईलमध्ये आपल्याला काही चेंजेस करायचे आहे, तर ते चेंजेस तुम्ही तुमच्या कॉलेजनुसार करू शकता। जसं की यामध्ये कास्टची इन्फॉर्मेशन चेंज करायची नाही आहे, त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट चेंज करायचं काम पडू शकते, पण ते डिपेंड कॉलेजवर असणार आहे। काही कॉलेजेस इन्कम सर्टिफिकेट चेंज करायला लावतात तर काही कॉलेजेस इन्कम सर्टिफिकेट चेंज करायला लावत नाही। तर हे तुम्ही एकदा कॉलेजकडून कन्फर्म करा, कारण आपला फॉर्म हा रिन्युअल आहे। फर्स्ट इयर पास असाल, सेकंड इयर पास असाल आणि थर्ड इयर, फोर्थ इयरला ऍडमिशन असेल, फर्स्ट इयरसाठी हा फॉर्म नाही आहे। तर अशा प्रकारे तुम्ही एकदा पहिले कॉलेजकडून कन्फर्म करून घ्या की तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट चेंज करायचं काम पडते का। जर असेल तर तुम्ही तिथे इन्कम सर्टिफिकेट जेवढं तुमचं इन्कम असेल ती इन्कम टाका। इन्कम सर्टिफिकेटवर नंबर दिलेला आहे, नंबर टाका। इन्कम सर्टिफिकेट कोणी दिलेलं आहे, तहसीलदार, सब डिव्हिजनल ऑफिसर, तिथे नमूद करा आणि तिथे तुम्ही इन्कम सर्टिफिकेट अपलोड करू शकता। संपूर्ण इन्फॉर्मेशन टाकल्यानंतर डोमेसिलची इन्फॉर्मेशन टाकायची गरज नाही आहे। सर्वात खाली या, जर तुम्ही अकाउंट नंबर टाकला असेल तर तिथे तुम्हाला आयएफएससी कोड परत कन्फर्म करायचा आहे। आयएफएससी कोड टाकल्यानंतर तुम्हाला सर्वात खाली सेव्हचं ऑप्शन आहे। तर पहिल्या पेजवर तुम्हाला एवढी इन्फॉर्मेशन टाकून पहिलं पेज सेव्ह करणं गरजेचं आहे। हे पेज झाल्यानंतर आपल्याला जे नेक्स्ट पेज असेल तिथे सुद्धा काही चेंजेस करायचे आहे। तर ऍड्रेसमध्ये सुद्धा तुम्हाला काही चेंजेस करायची गरज नाही आहे, कारण ऑलरेडी जो ऍड्रेस आहे हा तुमचा आधार बेस ऍड्रेस आलेला आहे, त्यामुळे यामध्ये सुद्धा काही चेंज करायची गरज नाही आहे। त्यानंतर तिसऱ्यामध्ये तुमचे पॅरेंट्स म्हणजे जे गार्डियन आहे यांची इन्फॉर्मेशन, इथे सुद्धा काही चेंज करायची गरज नाही आहे, कारण जुनी इन्फॉर्मेशन बरोबर असल्यामुळे। आणि त्यानंतर काही चेंजेस करायचे आता आपल्याला करंट एज्युकेशनमध्ये, आणि सर्वात इम्पॉर्टंट चेंजेस असतात ते करंट एज्युकेशनमध्ये। करंट इन्फॉर्मेशन मध्ये आल्यानंतर इथे तुम्ही फर्स्ट इयर आणि सेकंड इयरची इन्फॉर्मेशन ऍड केलेली आहे हे तुम्ही पूर्ण माहिती बघू शकता। यामध्ये फर्स्ट इयर पास होतं आणि सेकंड इयरला मागच्या वर्षी ऍडमिशन घेतली होती, तर यामध्ये आपल्याला सेकंड इयरची जी इन्फॉर्मेशन आहे डिलीट करायची आहे। तर डिलीट केल्यानंतर आपल्याला परत सेकंड इयर जे पास झालेले आहे तुम्ही त्याची जी इन्फॉर्मेशन आहे ती ऍड सुद्धा करायची आहे, आणि थर्ड इयरला प्रवेश घेतलेला आहे ते सुद्धा तुम्हाला ऍड करायचं आहे। सर्वप्रथम तुम्हाला इथे जे सेकंड इयरची इन्फॉर्मेशन आहे जिथे तुम्ही पर्सुईंग केलेलं आहे हे तुम्हाला डिलीट करायची आहे। तर आपण सर्वप्रथम जी माहिती आहे ही डिलीट करून घेऊ। पूर्ण फॉर्म मधला जे ही माहिती असेल ते डिलीट करायची गरज नाही आहे। जर तुम्ही फर्स्ट इयरला पास असाल फक्त मागच्या वर्षी तरच तुम्हाला फर्स्ट इयर सुद्धा डिलीट करावं लागेल, परंतु फर्स्ट इयर ऑलरेडी पास आहे, सेकंड इयरला मागच्या वर्षी असल्यामुळे फक्त सेकंड इयरची इन्फॉर्मेशन डिलीट केलेली आहे। त्यानंतर आता इथे सेकंड इयर ची इन्फॉर्मेशन आपल्याला पास म्हणजे कंप्लीट झालेला हे सांगायचं आहे। तर यामध्ये जशी माहिती दिलेली आहे तशी माहिती तुम्ही इथे टाका। त्यानंतर इथे तुमचे पर्सेंटेज काढा, सेकंड इयरचे जेही तुमचे पर्सेंटेज असेल। त्यानंतर तुमच्या ज्या मार्कशीट आहे त्या 2 असेल, ह्या तुम्हाला कंबाईन करायचं आहे। 256 KB आतमध्ये पीडीएफ बनवा आणि इथे तुम्हाला ती माहिती म्हणजे जी पीडीएफ आहे तुमची ती तुम्हाला अपलोड करायची आहे। तर अशा प्रकारे सेकंड इयर कम्प्लीटची माहिती पूर्ण फिल करा आणि सर्वात खाली सेव्हचं ऑप्शन आहे तर तिथे तुम्हाला सेव्ह करावं लागेल। तर अशा प्रकारे सेकंड इयर आपलं कम्प्लीट होऊन जाणार, म्हणजे पासमध्ये कम्प्लीट आणि तिथे इन्फॉर्मेशन जी आहे ही सेव्ह होणार। सेकंड इयरची इन्फॉर्मेशन सेव्ह झालेली आहे। सेव्ह झाल्यानंतर आता आपल्याला परत खाली यायचं आहे प्रोफाईलमध्ये म्हणजे करंट एज्युकेशनमध्ये। तिथे आपल्याला इयर ऑफ स्टडी इथे क्लिक करायचा। इथून आपल्याला थर्ड इयरला, कारण यावर्षी आपण थर्ड इयरला ऍडमिशन घेतलेली आहे, तिथे कंप्लीट नाही येणार, इथे येणार पर्सुईंग म्हणजे सुरू आहे। तर पर्सुईंगला क्लिक करावं लागेल। त्यानंतर डेट ऑफ ऍडमिशन, तुमच्या रिसिप्टवर जेही डेट ऑफ ऍडमिशन असेल तुम्ही टाकू शकता। तर यामध्ये जेही तुमची ऍडमिशन डेट असेल ती डेट टाका। त्यानंतर
तुम्ही फी किती फी केलेली आहे हे सुद्धा तुमच्या कॉलेजवर डिपेंड आहे. कोणते कॉलेजेस फी जे आहे तिथं 0 टाकायला लावतात, कोणते कॉलेजेस जेवढी फी भरलेली आहे तेवढी फी टाकायला लावतात. अशा प्रकारे कॉलेजवर डिपेंड असतात. तर हे तुम्ही कॉलेजमधून थोडं कन्फर्म करून घ्या. आणि त्यानंतर इथे तुम्हाला बोनाफाईड किंवा फी रिसिप्ट अपलोड करायची आहे. यामधून तुम्हाला कॉलेजनी जेही सांगितलं असेल ते तुम्ही अपलोड करू शकता. इथे आम्हाला फी 0 सांगितली म्हणून 0 टाकलेली आहे आणि इथे एक रिसिप्ट किंवा बोनाफाईड तुम्ही अपलोड करू शकता ऍज पर कॉलेज रिक्वायरमेंट. अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करून घ्या आणि सेव्हला क्लिक करा. सेव्ह केल्यानंतर आपण जे करंट एज्युकेशन आहे हे प्रॉपर फिल केलेलं आहे, म्हणजे सेकंड इयर पास केलेला आहे आणि थर्ड इयरला ऍडमिशन घेतली आहे म्हणून परस्युइंग केलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता. जर तुम्ही सेकंड इयर असाल तर तुम्हाला फर्स्ट इयरला इन्फॉर्मेशन डिलीट करायची आहे आणि संपूर्ण माहिती जी आहे फर्स्ट इयर पास करा आणि सेकंड इयरला परस्युइंग करा. अशा प्रकारे संपूर्ण माहिती भरून घ्या. करंट एज्युकेशनमध्ये जाऊन तुम्ही परत एकदा बघू शकता की फर्स्ट इयर पास, सेकंड इयर पास आणि थर्ड इयर परस्युइंग आहे का, कारण थर्ड इयरला प्रवेश घेतलेला आहे म्हणून. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे फॉर्म रिन्यू करू शकता. यानंतर तुम्ही पास एज्युकेशनमध्ये जाऊन सुद्धा बघू शकता. काही इन्फॉर्मेशन ऍड करायची असेल पण करायची गरज नाही, कारण तुम्ही कोणतंही एज्युकेशन संपूर्ण कंप्लीट केलेलं नाहीये, त्यामुळे इथे सुद्धा बघायची गरज नाहीये तुम्हाला. त्यानंतर जे तुम्हाला लास्टचं ऑप्शन दिलं आहे तिथे तुम्ही जाऊन बघू शकता. जर तुम्ही हॉस्टेलला राहत असेल तर तिथे तुम्ही इन्फॉर्मेशन ऍड करू शकता, हॉस्टेलर किंवा डे स्कॉलर. हॉस्टेलला असेल तर ऍड करा, अदरवाईज तिथे डे स्कॉलर ऑलरेडी सेव्ह केलेला आहे तर डे स्कॉलर तुम्ही ठेवू शकता, कारण हे सुद्धा चालते. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे पहिले 100% जे प्रोफाईल आहे हे रेडी करून घ्या. 100% प्रोफाईल रेडी झाल्यानंतरच तुम्ही जी तुम्हाला स्कीम पाहिजे ती तुम्ही स्कीम अप्लाय करू शकता. तर त्यानंतर आता आपल्याला जे लेफ्ट साईडला ऑप्शन दिलेलं आहे तिथे सर्वात खाली आपण ज्याही स्कीम अप्लाय केलेल्या होत्या त्या स्कीममध्ये आपल्याला लास्ट इयरची जी स्कीम आहे त्या स्कीमचा जो फॉर्म नंबर आहे तो आपल्याला कॉपी करणं आहे. कॉपी करून आपल्याला तो फॉर्म जो नंबर आहे लास्ट इयरचा तो रिन्यू मध्ये ऍड करायचा आहे. तर तुम्ही एकदा प्रोफाईल चेक करून घ्या. प्रोफाईल चेक करणं झालं की आपल्याला लेफ्ट साईडला सर्वात खाली माय अप्लाइड स्कीमचं ऑप्शन आहे. इथे सर्वात खाली 23-24 ला जेही तुम्ही स्कीम अप्लाय केलेली असेल इथे तुम्हाला क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला अप्रूव्ह अप्लिकेशनमध्ये एक फॉर्म दिसेल, तो तुमचा मागच्या वर्षीचा असेल. त्यामधून तुम्हाला तो अप्लिकेशन नंबर जो राहील फॉर्म नंबर तो तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे. तर त्यानंतर आता आपल्याला जी स्कीम आहे म्हणजे पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप आहे ही आता अप्लाय करायची. तर यामध्ये वर पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपचा ऑप्शन दिलेला आहे. इथे तुम्हाला भरपूर ऑप्शन आहे. जर तुम्ही ओबीसी मध्ये असाल तर ओबीसी सुद्धा ऑप्शन दिलेला आहे आणि इथे आम्ही एससी असल्यामुळे सोशल जस्टिस पहिल्या नंबरच्या ऑप्शनला क्लिक केलंय. इन्कम 2.5 लाखाच्या आत आहे म्हणून पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपला क्लिक केलाय. अप्लाय फॉर दिस स्कीम म्हणजे त्या स्कीमला आपल्याला अप्लाय करायचं आहे तिथे सुद्धा क्लिक करायचं आहे, म्हणजे या स्कॉलरशिपला हे विद्यार्थी आता अप्लाय करणार आहे. तर इथे बघा इथे विचारण्यात येत आहे की तुमचा फॉर्म रिन्यू आहे का, तर हो, कारण आपण थर्ड इयरला असल्यामुळे आपला फॉर्म रिन्यू आहे. यामध्ये जो आपण आयडी कॉपी केला होता मागच्या वर्षीचा तो आयडी इथे तुम्हाला इन्सर्ट करायचा आहे, फॉर्मचा आयडी. यावर्षी सुद्धा मग तुम्हाला एक नवीन आयडी मिळणार आहे. हा आयडी तुम्हाला पुढच्या वर्षी ऍड करावा लागेल. तर तुम्हाला मागच्या वर्षीचा जो फॉर्म आयडी आहे तो इथे टाकायचा आहे आणि त्यानंतर इथे तुम्हाला डिक्लेरेशन एससी असल्यामुळे डिक्लेरेशन टाकायची गरज नाही आहे, परंतु टीसी जे ही कंपल्सरी आहे तर इथे तुम्हाला टीसी अपलोड करायची आहे. तर अशा प्रकारे हे जे पेज आहे जी स्कीम अप्लाय केलेलं आहे, स्कीम कशी अप्लाय करायची याबद्दलचा व्हिडिओ सुद्धा आपल्या युट्यूब चॅनलवर दिलेला आहे. त्यामध्ये कोणती स्कीम घ्यायची हे सुद्धा आपण संपूर्ण माहिती त्यामध्ये दिलेली आहे. तर तुम्ही अशा प्रकारे तुमची स्कीम अप्लाय करू शकता. सर्वप्रथम 100% तुमचे प्रोफाईल रेडी करणं गरजेचं आहे. जर तुम्ही ज्याही वर्षाला प्रवेश घेतलाय तिथे तुम्हाला परस्युइंग करणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे जे रिन्युअल फॉर्म आहे हे फिल करू शकता. तर यामध्ये तुम्ही तुमची माहिती फिल करा आणि सेव्ह करा. सेव्ह केल्यानंतर तुमचा फॉर्म हा सबमिट होणार. सबमिट झाल्यानंतर ते तुम्हाला याची प्रिंट काढणं आहे. प्रिंट काढल्यानंतर तुम्हाला जे तुम्हाला कॉलेजने डॉक्युमेंट सांगितलेले आहे फॉर्म सोबत ते डॉक्युमेंट्स तुम्हाला अटॅच करायचे आणि कॉलेजला तुम्हाला तो फॉर्म सबमिट करायचा. तर हा फॉर्म आपला कंप्लीट झालेला आहे. तर यामध्ये तुम्ही जो फॉर्म फिल केलेला आहे याची जो प्रिव्ह्यू आहे तुम्ही बघू शकता. यामध्ये तुम्ही टाकलेली इन्फॉर्मेशन सुद्धा संपूर्ण माहिती एकदा चेक करू शकता की जी माहिती तुम्ही टाकलेली आहे ही प्रॉपर आहे किंवा नाही आहे. जर तुम्हाला वाटत आहे ही संपूर्ण माहिती प्रॉपर आहे तर तुम्ही खाली दिलेल्या चेकबॉक्सला क्लिक करू शकता आणि सबमिट करू शकता. फॉर्म सबमिट झाल्यानंतर फॉर्म तुमचा लॉक होणार, तुम्ही एडिट करू शकत नाही. जर काही प्रॉब्लेम असला तर कॉलेजेस तुमचा फॉर्म रिटर्न करतील तेव्हा तुम्ही तुमचा फॉर्म एडिट करू शकता. तर बघा आपला फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. तुम्हाला एक अप्लिकेशन आयडी मिळालेला आहे, हा आता या वर्षीचा पकडण्यात येणार आहे. त्यानंतर तुम्हाला माय अप्लाइड स्कीमचं ऑप्शन दिलेलं आहे 4थ्या नंबरचं, तिथे तुम्हाला क्लिक करायचं. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला या वर्षी जेही तुम्ही फॉर्म फिल केलेले आहे ते तुम्हाला दिसून पडेल. बघा यावर्षी आपण जो फॉर्म फिल केलेला आहे तो तुम्हाला इथे
दिसलेला आहे. तर इथे तुम्हाला व्ह्यूचं ऑप्शन दिलेलं आहे, तिथे तुम्हाला क्लिक करावं लागेल. फॉर्मचा आयडी पण तुम्हाला इथे अप्लिकेशन आयडी मिळालेला आहे. तर इथे आपल्याला आता व्ह्यू फॉर्मला क्लिक करा. व्ह्यू फॉर्मला क्लिक केल्यानंतर तुम्ही संपूर्ण फॉर्म बघू शकता. त्यानंतर सर्वात खाली आल्यानंतर प्रिंटचं ऑप्शन आहे, प्रिंट करा. प्रिंट केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली प्रिंट काढू शकता किंवा पीडीएफ मध्ये सुद्धा सेव्ह करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे फॉर्म रिन्यू करू शकता. हेच फॉर्म तुमचे जे फ्री एज्युकेशन आहे मुलींसाठी हेच ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे मुलींनी लवकरात लवकर आपले फॉर्म फिल करून घ्यावे, जेणेकरून तुमचे जे नाव आहे फ्री एज्युकेशन मध्ये यायला पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे स्कॉलरशिपचे फॉर्म रिन्यू करू शकता. जे विद्यार्थी फर्स्ट इयर पास मधून सेकंड, थर्ड, फोर्थ इयरला गेलेले असेल तर लवकरात लवकर आपले स्कॉलरशिपचे फॉर्म रिन्यू करून घ्या. काही अडचण असल्यास तुम्ही कमेंट्स करू शकता व अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.